हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण तुमचा जो सेकंड चॅप्टर अल्जेब्राचा जो आहे रियल नंबर हा स्टार्ट करतो आहे. त्याच्या अगोदर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या अगोदरचा जी मी चॅप्टर घेतला त्याला भरभरून मुलांनी प्रतिसाद दिलेला आहे. ते व्हिडिओज पाहिलेले आहेत, कॉमेंट्स केलेले आहे. इथून पुढे असंच सहकार्य अपेक्षित आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे रियल नंबर. रियल नंबरच्या अगोदर तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये काही सेट्स दिलेले आहेत जे की तुम्हाला मागच्या लेसनमध्येही झालेले आहेत. तर बघा, हे सेट्स तुम्हाला माहीत आहेत. जस्ट रिव्हिजन. नॅचरल सेट, यू नो अबाउट द नॅचरल सेट. सेट ऑफ नॅचरल नंबर हा 1 2 3 4 5चा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर होल नंबरचा सेट आपण डब्ल्यूनं दर्शवतो. डब्ल्यू सेट ऑफ होल नंबर्स. याच्यामध्ये फक्त ॲडिशन काय असतं? 0. नॅचरल नंबरचा जो सेट आहे तर होल नंबरमध्ये फक्त 0 ॲड असून 1 2 3 4 5 ॲज इट इज असतं. म्हणजेच हा कुठून स्टार्ट होतो? 0 1 2 3 ऑनवर्ड इन्फिनिटी. त्याच्यानंतर आय हा इंटिजरचा जो सेट आहे, आयनं आपण इंडिकेट करतो. आणि तो सेट याच्यामध्ये पूर्ण नंबर लाईनचे जे नंबर्स असतात, पूर्ण मायनस प्लस मायनस दोन्हीही नंबर्स या ठिकाणी असतात. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे -3 -2 -1 0 आणि पुढे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. आणि इकडेही इन्फिनिटी हे मायनस नंबर. त्याच्यानंतर क्यू सेट आपण रॅशनल नंबरचा दर्शवतो. याच्यामध्ये क्यू इज द सेट ऑफ पी बाय क्यू सच दॅट पी क्यू belongs to I. I means integers. Q is not equal to 0. आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं की रॅशनल नंबरमध्ये n बाय n, बरोबर, n बाय n मध्ये n हा 0 चालत नाही. तसंच या ठिकाणी p बाय q हा रॅशनल नंबर घेतलेला आहे. तर q इज नॉट इक्वल टू 0. दिस इज अ कंडिशन ऑफ रॅशनल नंबर. आणि आर सेट ऑफ रियल नंबर. पूर्ण हे जे नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिजर आहे, त्याच्यानंतर रॅशनल नंबरचा सेट आहे, हे पूर्ण जे सेट तयार होतो तो असतो सेट ऑफ रियल नंबर. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल बघा. नॅचरल नंबरचा सेट आपण n इंडिकेट करतो, बरोबर. n इंडिकेट करतो त्याला आपण. हा सबसेट आहे, हा सबसेट आहे W. W मीन्स होल नंबर. ठीक आहे. हा सबसेट आहे W. हा सबसेट कशाचा? आयचा. आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स. हा सबसेट आहे Q. Q म्हणजे रॅशनल नंबर. आणि या सर्वांचाच n इज द सबसेट ऑफ W. W इज सबसेट ऑफ I. I इज सबसेट ऑफ Q. अँड ऑल दिस सबसेट ऑफ R. R मीन्स रियल नंबर. म्हणजे R जो सेट आहे रियल नंबरचा, याच्यामध्ये पूर्ण n W I आणि C Q हे n W I आणि Q हे सगळे सबसेट आहेत. ठीक आहे. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे ते लगेच घेऊया. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. पॉईंट इज ऑर्डर रिलेशन्स ऑन रॅशनल नंबर. परिमेय संख्येतील क्रमसंबंध असं त्याला मराठीत म्हणतात. आता याच्यामध्ये आपण काय करू? 2 रॅशनल नंबर घेऊ, P बाय Q अँड Q R बाय S. R by S. R रॅशनल नंबर. R रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरमध्ये आपल्याला माहीत आहे Q इज ग्रेटर दॅन 0 अँड S इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे Q आणि S जर 0 असेल तर तो रॅशनल नंबर होत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये क्रमसंबंध किंवा ऑर्डर रिलेशन्स पाहताना आपण काय करतो?
याच्यामध्ये 3 कंडिशन्स आहेत. नंबर 1, P डिवायडेड बाय Q इज ग्रेटर दॅन R डिवायडेड बाय S. Then or second याला असं लिहिता येईल, P डिवायडेड बाय Q इज ग्रेटर दॅन R डिवायडेड बाय S. थर्ड वन, P डिवायडेड बाय Q इक्वल टू R डिवायडेड बाय S. त्यावेळी काय असतात बघा, याला आपल्याला असं लिहिता येईल, P इंटू S याला लिहिलं तर चालेल. P इंटू S इज ग्रेटर दॅन R इंटू Q. ओके, दिस इज द फर्स्ट केस. नाउ सेकंड केस, P into S is less than R into Q. आणि हे जे आहे याला आपण कसं, याच्या अगोदर आपण हे मार्क केलेलं आहे, हे तुम्हाला मागच्या लेसन्समध्ये चालेलं आहे. इंटू S इक्वल टू R इंटू Q. हे क्रॉस ज्यावेळी मल्टिप्लिकेशन आपण करतो त्यावेळी आपल्याला याचा जो क्रम आहे किंवा ऑर्डर आहे याच्यावर आपल्याला सांगता येते. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, ते पाहूया. नाव कमिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ही पहिली दिलेली. त्याच्यामध्ये ॲडिशन बघा, या ठिकाणी ॲडिशनमध्ये A प्लस B इक्वल टू B प्लस A. या ठिकाणी A B C आर रॅशनल नंबर, हे नोट करावं लागेल. रॅशनल नंबर्स. ओके. आता कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये पहिली ॲडिशनमध्ये काय दिलेलं आहे, ए प्लस, तुमच्या पुस्तकामध्ये 19 पेज नंबरवर प्रॉपर्टी दिलेले आहेत. A प्लस B इक्वल टू B प्लस A. हे कसं बघा, समजा आपण एक रॅशनल नंबर घेतला 3/4, एक्झाम्पल देतो आहे, प्लस 5/2. याचं ॲडिशन जर केलं तर किती होईल बघा, 3/4 प्लस डिनॉमिनेटर सेम नाही आहे, सेम करून घेतल्यानंतर काय होईल, 10 प्लस 4 इक्वल टू हाऊ मच, 13 डिवायडेड बाय 4. A प्लस B म्हणजेच आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, 3/4 प्लस 5/2. तर हा 3/4 हे ॲडिशन येतं. याला जर उलटं आपण केलं म्हणजे 5/2 प्लस 3/4, तर ॲडिशनमध्ये बी तेच येणार बघा, 10 प्लस 3 डिवायडेड बाय 4, 13 डिवायडेड बाय 4. म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये ॲडिशन A प्लस B इक्वल टू B प्लस A. तुम्ही रॅशनल नंबर जरी चेंज केलं तरी त्यांचं ॲडिशन मात्र काहीही चेंज होत नाही. म्हणजेच A प्लस B इक्वल टू B प्लस A, ही ॲडिशनची प्रॉपर्टी आहे. आता हेच उदाहरण जर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं तर बघा काय होतं, A इंटू B इक्वल टू P इंटू A. यामध्ये सरळ मल्टिप्लिकेशन आहे. A समजा हेच उदाहरण आपण त्या ठिकाणी पुट करूया. Aची व्हॅल्यू समजा 3/4 आहे, 3/4 इंटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ B हिअर, 5/2. मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5 इट इज 15, 15 डिवायडेड बाय 8. ओके. आता हेच आपण जर इंटरचेंज केले बघा, 5/2 इंटू 3/4, तर हे काय होईल, 15 डिवायडेड बाय 8. म्हणजेच A इंटू B इक्वल टू B इंटू A. दिस इज अ मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी. ओके. नाउ कमिंग टू द सेकंड प्रॉपर्टी. नाउ सेकंड इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये ॲडिशनमध्ये बघा काय दिलेलं आहे, इन ब्रॅकेट A प्लस B
प्लस सी इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. समजा आपण एक रॅशनल नंबर घेतले आणि हे बघूया आपण असं होतं का ते ॲडिशनमध्ये. समजा 4 प्लस 5 प्लस सपोज हे 6 आहे. ह्याचं जर ॲडिशन आपण केलं 9 प्लस 6 इक्वल टू 15. ए या ठिकाणी काय केलं आपण, एची जी व्हॅल्यू आहे ते 4 प्लस बी इन ब्रॅकेट 5 प्लस 6. काय चेंज होतो बघा, 4 प्लस 11 इट इज 15. म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जर रॅशनल नंबर आपल्याला ए प्लस बी प्लस दुसरा नंबर दिला, त्याचं इंटरचेंज जरी केलं तर त्याच्या ॲडिशनमध्ये काहीच फरक पडत नाही. असंच सेम आपण हेच उदाहरण इकडे घेऊया. ए 4 इंटू बी इट इज 5 प्लस 6. या ठिकाणी इट इज इंटू 4 इंटू 30 इट इज 120. हे इक्वल आहे ए मीन्स 4 इंटू बी 5 इंटू सी 6. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये काहीही फरक पडत नाही. ए इंटू इन ब्रॅकेट बी इंटू सी इक्वल टू ए इंटू बी इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सी. व्हॅल्यूमध्ये काहीच फरक पडत नाही. ही आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, ही आहे ॲडिशनची प्रॉपर्टी, ही आहे मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी. आता बघूया प्रॉपर्टी नंबर 3. नाव प्रॉपर्टी थर्ड आयडेंटिटी. याच्यामध्ये बघा ए प्लस 0 इक्वल टू 0 प्लस ए. समजा 4 प्लस 0 असेल, ॲन्सर 4. 0 प्लस 4 ॲन्सर 4. तसंच या ठिकाणी ए प्लस 0 इक्वल टू 0 प्लस ए इक्वल टू ए. 0ला या ठिकाणी ॲडिशन जरी केलं तरी ते एच राहील. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, ए इंटू 1. यालाच मल्टिप्लिकेशनमध्ये असा काही फरक पडत नाही. ए इंटू 1 इक्वल टू 1 इंटू ए. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. कशाची आहे ते, आयडेंटिटीची. हे तुम्हाला पूर्ण चार्ट तुमच्या पेज नंबर 19वर दिलेला आहे. ठीक आहे. आता शेवटची प्रॉपर्टी आहे इनवर्स. नाव कमिंग टू द इनवर्स फोर्थ प्रॉपर्टी अंडर द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. याच्यामध्ये ए प्लस इन ब्रॅकेट मायनस ए इक्वल टू 0. कुठल्याही डिजिटमध्ये किंवा रॅशनल नंबरमध्ये प्लस मायनस जर आपण डिजिट ॲड केला तर त्याची व्हॅल्यू किती येते, 0. इच इज अ प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ए इनवर्स ए इंटू 1 बाय ए. ए गेट कॅन्सल, इट इज रिक्वायर 1. ए इज नॉट इक्वल टू 0. दिस इज अ कंडिशन्स. फार सोपा आहे हा चार्ट. तुम्ही व्यवस्थित तुमच्या बुक्समध्ये दिलेला आहे आणि आपण एक एक्झाम्पल टाकून त्याला आपण पाहिलेलं आहे की ते करेक्ट आहे का नाही, तुम्ही हे पाहू शकता. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो घेऊया. नाव वी आर गोइंग टू डिस्कस दिस पॉईंट. डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग. रॅशनल नंबरमध्ये 2 कंडिशन्स किंवा 2 केस आपल्याला मिळतात, टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग और रिकरिंग टाईप. बरोबर. आता याच्यामध्ये बघा टर्मिनेटिंग टाईपमध्ये एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की टर्मिनेटिंग टाईप कसं असतं. तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा हे एक्झाम्पल कशाचं आहे, एक्झाम्पल टर्मिनेटिंग टाईप. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे 2/5. ठीक आहे. याचं जर डिवायडेशन केलं तर आपण या पद्धतीने डिवायडेशन करू. 5ने आपल्याला डिवाइड करायचे 2ला. 2 हा छोटा आहे म्हणून आपण 0चा भाग पहिला करूया. 0 डेसिमल दिल्यानंतर आपण इथे एक 0 घेतो. हे आपल्याला डिवायडेशन प्रोसेसमध्ये माहीत आहे. आता 20ला 5ने डिवाइड करायचं आहे. 5 4 जा 20. तर इथं ॲन्सर काय असेल 0.5.
4. रिमाइंडर इज 0. बघा, टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय की ज्यावेळी आपली रिमाइंडर बाकी ज्यावेळी 0 येते 0 होते अशा फॉर्मला, अशा डेसिमल फॉर्मला काय म्हणायचं, टर्मिनेटिंग टाईप. म्हणजेच ह्याचं डेसिमल फॉर्म कसा होईल, 2/5 = 0.4. ठीक आहे, रिमाइंडर 0. या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल आहे सपोज 7 / 4. 7 आपल्याला काय करायचं आहे, 4ने डिवाइड करायचं आहे. बघा, आपण याच पद्धतीने करूया. 1चा भाग बसेल, 4 × 1 = 4, 1चा भाग बसला. 7 - 4 = 3. 3 is less than 4. So take decimal here and take 0 on 3. 4 आपल्याला 30ला डिवाइड करायचं आहे. भाग जाईल 7चा. 7 4 7 = 28. खाली राहतील 2. टेक 0 on 2 it is 20. 4 5 it is 20. या ठिकाणी बघा, रिमाइंडर जे आहे ते कंप्लीट 0 झालेलं आहे. या ठिकाणी हे जे डेसिमल आहे ते समाप्त झालेलं आहे, कारण रिमाइंडर 0 आहे. म्हणजे 7 / 4 = 1.75. या टाईपला म्हणायचं टर्मिनेटिंग टाईप. परत सांगतो, ज्यावेळी रिमाइंडर 0 येतो त्यावेळी डेसिमल किंवा डिवायडेशनची प्रोसेस संपते. अशा डिवायडेशनला काय म्हणायचं, टर्मिनेटिंग टाईप. ओके, आता आपण पाहतोय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. बघा, नॉन टर्मिनेटिंगमध्ये काय असेल त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक्झाम्पल फर्स्ट 7 / 6. ठीक आहे, याचं आपण डिवायडेशन करूया. 7 ला डिवाइड करतो आपण 6 1चा भाग बसेल. 6 × 1 = 6. इट इज रिमेन 1. 1चा भागाकार झालेला आहे. आता बघा, 1 हा छोटा आहे 6 पेक्षा, म्हणून आपण डेसिमल देऊन याच्यावर 0 घेतोय, म्हणजे हे झालं 10. ही डिवायडेशन प्रोसेस प्रत्येक वेळी सारखी आहे. आपल्याला फक्त काय पाहायचं आहे की हे जे आहे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे ते पाहूया. 1चा भाग बसेल 6 × 1 = 6. खाली राहिले 4. परत 0 घेतला. 6 × 6 = 36. या ठिकाणी मायनस करावं लागतं. इट इज रिमेन 4. परत 0 म्हणजे ही प्रोसेस बघा, या ठिकाणी 40, या ठिकाणी 40. ही प्रोसेस कंटिन्यू सुरू झालेली आहे. म्हणजे याचं रिमाइंडर जे आहे बाकी हे 0 नाही. म्हणून याला कसं लिहिता येईल, 7 / 6 = 1.16. या ठिकाणी डॉट द्यायचा, कारण 666 हे बऱ्याच वेळेस येणार आहे. ठीक आहे, म्हणून हे रिमाइंडर 0 होत नाही आणि हा भागाकार काही संपत नाही. म्हणून त्याला आपण कसं लिहितो, 1.16. या ठिकाणी डॉट द्यायचा. याचा अर्थ असा होतो, एक स्टेप मी वाढवतो, डॅश 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 666. या ठिकाणी परत 6 येईल, या ठिकाणी परत 6 येईल, गोईंग ऑन. ओके, तर यालाच आपण आणखी असं लिहू शकतो, 7 / 6 = 1.16. दिस इज डॉट. डॉट मीन्स वॉट, की 6 रिपिटेशन्स होत आहे. ठीक आहे, नाव टेक अनदर एक्झाम्पल. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगचा आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ. 5 / 6. बघूया, या ठिकाणी 5 आपण 6ने डिवाइड करतोय 5ला. ओके, या ठिकाणी 5 हा छोटा आहे, 6 मोठा आहे. 0ने पहिला भाग लावूया. 0 इट इज मीन 5. डेसिमल देऊ, इट इज 50. टेक 0 on 5. 50ला 6ने डिवाइड करायचे. 6 8 = 48. 8चा भाग बसेल 48.
it is remain 2, take 0 on that. 6 3s are 18, it is again 18, remain 2, and this process is going on. Okay, 20 20 20 20 means 3 3 3 असंही येत राहील. म्हणजे नॉन एंडिंग प्रोसेस आहे. या ठिकाणी रिमाइंडर जो आहे तो 0 होत नाही आहे, म्हणून याला कसं लिहिता येईल, 5 डिवायडेड बाय 6 इक्वल टू 0.83 या ठिकाणी डॉट दिला तरी चालेल. याचा अर्थ असा असतो की 3 3 3 3 इट इज रिपिटेशन अप टू एंड. ओके, टर्मिनेटिंग टाईपमध्ये बॅलन्स किंवा बाकी जे आहे रिमाइंडर हे 0 होतं. नॉन टर्मिनेटिंगमध्ये रिमाइंडर 0 होत नाही. त्याचे आपण 2 एक्झाम्पल पाहिले. रिमाइंडर 0 होत नाही, ठीक आहे, हे एक पाहिलं. त्याच्यानंतर रिपिटेशन ज्यावेळी डिजिटचं होतं आहे त्यावेळी आपल्याला 1.7/6 इक्वल टू 1.16 या ठिकाणी डॉट दिला तर याचा अर्थ होतो की 666 हे रिपीट होते. या ठिकाणी 3 3 हे रिपीट होते, म्हणून आपण काय केलं होतं, 5/6 इक्वल टू 0.83 डॉट. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द टर्मिनेटिंग टाईप अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. नाव कमिंग टू द नेक्स्ट, टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. अतिशय इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन आहे. तर बघूया आपण. याच्या अगोदर आपण रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म हे तयार केलं होतं. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला डेसिमल फॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म चेंज करायचा आहे. P/Q रॅशनल नंबरमध्ये त्याला चेंज करायचं आहे. तर बघूया, या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स दिलेला आहे. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.777 इट राईट डॅश 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 इन P/Q फॉर्म. आता याचं सोल्युशन लक्ष द्या इकडं. सोल्युशन आपणास डेसिमल दिलेला आहे 0.777 अप टू द एंड. त्याला आपण कन्सिडर करूया. लेट x इक्वल टू 0.777 डॅश 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 इक्वल टू, याला आपण असंही लिहू शकतो. आत्ता झालेला आहे की याला जर डॉट दिला तर याचा अर्थ काय होतो की 7777 इट इज गोइंग ऑन. ठीक आहे, म्हणजे कॉल इट इक्वेशन सपोज फर्स्ट. आता याला 10 मल्टिप्लाय करायचं. ज्यावेळी असंही असेल, डेसिमल 1 नंतर अगोदर असेल तर त्याला 10 मल्टिप्लाय करायचं. हे जी नियमावली आहे मी त्याच्यानंतर लगेच सांगणार आहे. याला जर 10 मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 10x इक्वल टू 7.7777. ओके, हा डेसिमल पलीकडे जाईल, बरोबर. कॉल इट इक्वेशन सेकंड. बघा, इक्वेशन फर्स्ट गेन केलं आहे, सेकंड गेन केलं आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 2. फार सोपा आहे. फ्रॉम 2. बघा, इक्वेशन सेकंड म्हणून आपल्याला फर्स्ट इक्वेशन हे मायनस करायचं आहे. ते काय होईल, 10x मायनस एक्स, लेफ्ट हँड साईड आपण मायनस केलेलं आहे, इक्वल टू 7.777 मायनस 0. या ठिकाणी 0.7 इथं डॉट दिलेला आहे, म्हणजे हे पण काय असेल 777. ठीक आहे, तर याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर काय होईल, 9x इक्वल टू 7. हा जो पार्ट आहे तो मायनस होईल, राहील काय फक्त 7. म्हणजे x इक्वल टू 7/9. 7/9 म्हणजे याचा अर्थ असा होतो की डेसिमल जे आहे 0.777 याचं P/Qचा फॉर्म जो आहे तो आहे 7/9. देअरफॉर P/Q इक्वल टू 7/9.
असं हे ॲन्सर आहे. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आणखी तुमच्या लक्षात येईल. दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल. या ठिकाणी हा क्वेश्चन चेंज केलेला आहे. 7.529 डॅश डॅश P/Q फॉर्ममध्ये आपल्याला याला चेंज करायचं आहे. डेसिमल दिलेला आहे. याच्या अगोदर डेसिमल काय दिला होता? 0.777 म्हणजे एकच डिजिट हा रिपिटेशन होतं. एकच डिजिट जर रिपिटेशन असेल तर त्यावेळी इक्वेशनला 10 मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी बघा 7.529 त्याच्यानंतर परत 529 म्हणजे 3 डिजिट नंतर चेंज होतो आहे. लक्षात येत आहे? 529 3 डिजिट नंतर चेंज होत आहे. तर अशा वेळी आपल्याला 1000 त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण याचं सोल्युशन बघूया. लेट x इक्वल टू 7.529 डॅश डॅश डॅश. याला आणखी कसं लिहिता येईल? इक्वल टू 7.529 याला बार. लक्षात येते? बार कशामुळे देतो आपण? कारण हेच फिगर परत 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 रिपीट होत आहेत आणि हे किती फिगर्स आहेत? 3. म्हणून याला आपण काय करायचं? 1000 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. कॉल इट इक्वेशन सपोज फर्स्ट. या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे? 1000 मल्टिप्लाय करायचं आहे. कशामुळं? कारण हे जे रिपिटेशन्स जे डिजिटचं आहे ते 3 डिजिट नंतर होते. पहिला जो प्रश्न केला होता त्यात 7 7 7 एक डिजिट नंतर चेंज होतं म्हणून त्याला आपण काय केलं? 10 मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी 3 डिजिट नंतर चेंज होतं म्हणून याला आपण 1000 मल्टिप्लाय करणार आहोत. तर बघा काय होईल? 1000x इक्वल टू बघा या ठिकाणी याला जर 1000 मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 7529. ठीक आहे. पॉईंट पुढे हे 529 हे कॅरी ऑन होईल. ठीक आहे. कॉल इट इक्वेशन सेकंड. आता आपण काय करतो? इक्वेशन सेकंडमधून इक्वेशन फर्स्ट मायनस करतो. या ठिकाणी वाटल्यास समजण्यासाठी लिहा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. बघा 2 इक्वेशन काय आहे? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणजे 2 आपल्याला जसंच तसं लिहावं लागेल. 1000x मायनस x लेफ्ट साईडचं सबस्ट्रॅक्शन आपण घेतोय इक्वल टू 7529.529 मायनस 7.529. या ठिकाणी काय होईल? हे कॅन्सल होईल. याच्यामधून 7 कट होतील. बघा 1000x मायनस x इक्वल टू हे कॅन्सल झालं. 7529 मधून -7 तर ते राहतील 7522. बरोबर आहे. तर बघा हे आहे 999x 999x 1000 मधून एक x मायनस केला 999x इक्वल टू 7522. x इक्वल टू 7522 डिवायडेड बाय 999. दिस इज द रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ p डिवायडेड बाय q. याला असं लिहिता येईल देअरफॉर p डिवायडेड बाय q इक्वल टू 7522 डिवायडेड बाय 999. ठीक आहे. याच्यावरची जी नियमावली आहे ती मी लगेच तुम्हाला सांगतो. ठीक आहे. लुक ॲट द बोर्ड. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावं लागेल. ठीक आहे. बघूया पुढचा. आता तुमच्या बुक्समध्ये 21 पेजवर एक बॉक्स दिलेला आहे. त्यात नियमावली दिलेली आहे. ती नियमावली
मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. पहिलं ते वाचतो काय आहे. नोट द नंबर ऑफ रिकरिंग डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट इन द गिवन रॅशनल नंबर अकॉर्डिंगली मल्टिप्लाय इट बाय 10, 100 अँड 1000. म्हणजे 10नं कधी मल्टिप्लाय करायचं, 100नं कधी मल्टिप्लाय करायचं आणि 1000नं कधी मल्टिप्लाय करायचं, हा एक नियम त्यांनी दिलेला आहे. बघा, समजा तुमच्याकडं डेसिमल 2 पॉईंट या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल 10नं कधी मल्टिप्लाय करतो आपण 2.3, 333. एकच डिजिट हमेशा किंवा रिपिटेशन त्याचं जास्तीचं असेल, म्हणजे तो डिजिट रिपीट येतो आहे. म्हणजे हे काय होईल 2.3 डॉट. असं ज्यावेळी असेल एक डिजिट रिपीट होतो आहे, रिकरिंग म्हणजे परत आवर्ती त्याची होते, 2.3 डॉट असेल, यावेळी आपण त्याला 10नं मल्टिप्लाय करतो. ओके. ज्यावेळी तुम्हाला रिपिटेशन समजा 2 पॉईंट या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे 2.1 पॉईंट दिलेलं आहे 1.24 आणि या ठिकाणी बार दिलेला आहे. या बारचा अर्थ काय होतो की 24 1.24 दोन डिजिट जे आहेत ते परत रिपीट येत आहेत, म्हणून 1.24 याचा अर्थ होतो की 24चं रिपिटेशन आहे. तर या ठिकाणी 2 डिजिट रिपीट होत आहेत, रिकरिंग होतं आहे त्याचं, म्हणून या ठिकाणी याला काय करतो आपण 100नं मल्टिप्लाय करतो. लक्षात आलं. दुसरा समजा 1.513 असं एक दिलेलं आहे आणि बार दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो 1.513 513 इट इज गोईंग ऑन. तर 513 याचं रिपिटेशन्स होतं आहे आणि 3 डिजिटचं रिपिटेशन्स होतं आहे. त्यावेळी आपण त्याला काय करणार 1000नं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. त्यावेळी आपल्याला डेसिमलचा जो फॉर्म आहे तो P/Q या फॉर्मॅटमध्ये त्याला आणता येईल. हा एक नियम आहे. त्याच्यानंतर आणखी एक नोट दिलेली आहे. नोटिस द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर ऑफ ए रॅशनल नंबर इफ द प्राईम फॅक्टर आर 2 or 5 ओनली, then decimal expansion is terminating. If the prime factor are other than 2 or 5 also, then its decimal expansion is non-terminating and recurring. याचा अर्थ काय होतो की समजा तुम्हाला 7/5 असा एक रॅशनल नंबर दिलेला आहे. 5 आणि 2 डिनॉमिनेटरला जर कंप्लीट ओनली 5 आणि 2 डिनॉमिनेटर असतील किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये असतील 2 किंवा 5च्या, तर या ठिकाणी हे जे रॅशनल नंबर आहे तो होतो टर्मिनेटिंग. म्हणजे सपोज 7/2 7/5, तर हे जे रॅशनल नंबर आहेत हे टर्मिनेटिंग टाईप. याचं जर तुम्ही डिवायडेशन घेतलं, डेसिमल फॉर्म जर याचा तयार करायला लागला तर हे टर्मिनेटिंगमध्ये येतं. किंवा हे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे 5 आणि 2 आहेत, त्या ठिकाणी 3 किंवा 4 असतील तर ते नॉन टर्मिनेटिंगमध्ये येतील. बरोबर. आता प्रश्न असा आहे की समजा 1/16 असेल, 1/16, तर हे कसं पाहणार. 16 याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की 2 आणि 5 नाही आहे, पण याला जर आपण असं लिहिलं 1/2 2 × 2 × 2 × 2 2 × 2 4 4 × 2 8 8 × 2 16, म्हणजे हे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे 2च्याच मल्टिपलमध्ये आहेत. त्यावेळी याचं जे डेसिमल फॉर्म असेल तो असेल टर्मिनेटिंग, कारण 2 आणि 5 याच्यामध्येच ते असेल. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर 1/25 1/125, तर याला आपल्याला असं लिहिता येईल 1/5 × 5 × 5. ओके. तर 5 5 5 ओनली 5 और ओनली 2 असं डिनॉमिनेटर्समध्ये असायला लागतं फॅक्टर्स. ओके. तर त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, नोटिस द प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ ए रॅशनल नंबर. If the prime factor are 2 or 5 only, then
its decimal expansion is terminating. If the prime factor are other than 2 or 5 also, then its decimal expansion is non-terminating. याच्यापेक्षा जर वेगळे असतील 2 आणि 5 पेक्षा, तर ते टर्मिनेटिंग फॅक्टर्स 2 आणि 5 पेक्षा वेगळे असेल ते नॉन टर्मिनेटिंगमध्ये येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण थेरॉटिकल पार्ट पूर्ण केलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे त्याचं टायमिंग बरंच झालेलं आहे. तो नेक्स्ट जो तुमचा प्रॅक्टिस सेट असेल 2.1 हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करतो आहे. हे थेरॉटिकल जे आहे ते तुम्ही व्यवस्थित पहा, थेरॉटिकल नॉलेज घ्या, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट आपल्याला सोपं जाईल. भेटूया प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये.